मार्केटिंग कसं आहे की तुम्हाला स्कोप खूप आहे. मार्केटिंग हे कायम लागणारच आहे लोकांना. तुम्ही कराल तेवढी ग्रोथ मिळेल तुम्हाला. असं नाही की तिथे काही लिमिटेड ग्रोथ आहे. तुम्ही जर पेड ॲड्समध्ये खूप चांगलं केलं तर तुम्ही कंपनीसाठी किंवा स्वतःसाठी एक चांगलं सेल्स वगैरे जनरेट करू शकता. असं पर्सनलाइज ट्रेनिंग होतं. माझे डाऊट्स फेस टू फेस क्लिअर होत होते. त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज भेटतं. त्यानंतर तुमचे जे डाऊट्स आहेत ऑन स्पॉट क्लिअर केले जातात आणि ओव्हरऑल फन वातावरण असतं. सो दॅट लाईव्हली वातावरण असल्यामुळे गोष्टी पण लगेच समजतात. प्रॉपर बजेटमध्ये जर एक प्रॉपर डिजिटल मार्केटिंग करिअर स्टार्ट करायचं असेल तर मग हे इन्स्टिट्यूट चांगलं आहे. माझं नाव आहे सुमेध. बाय क्वालिफिकेशन मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि डिजिटल मार्केटिंग मला इंटरेस्टेड होतं. मी डिजिटल मार्केटिंगमध्ये फ्रॉम 2019 इटसेल्फ आणि त्यामुळे मग मी जॉईन केलं ऋषी पंडित डिजिटल स्कूल. म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मी प्रोडक्शन असिस्टंट होतो. त्याच्यानंतर सेल्स इंजिनियर होतो. सो मार्केटिंग आणि प्रोडक्शन दोन्हीचा एक्सपिरियन्स आहे मला. जसं मी बोललो की मला इंटरेस्ट होता डिजिटल मार्केटिंगमध्ये फ्रॉम 2019 इटसेल्फ. सो मार्केटिंग कसं आहे की तुम्हाला स्कोप खूप आहे. म्हणजे इट इज लाईक नेवर एंडिंग प्रोसेस. मार्केटिंग हे कायम लागणारच आहे लोकांना आणि त्याच्यात ग्रोथ तुम्ही कराल तेवढी ग्रोथ मिळेल तुम्हाला. असं नाही की तिथे काही लिमिटेड ग्रोथ आहे आणि खूप असे बिझनेसचे पण ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्याच्यामुळे मग डिजिटल मार्केटिंग चूज केलं. फर्स्ट ऑफ ऑल आहे सोशल मीडियामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम. त्याच्यानंतर पेड ॲड्स गुगल आणि फेसबुकवर आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे कंटेंट क्रिएशन. जर पेड ॲड्स बघितलं तर तुम्ही जर पेड ॲड्समध्ये खूप चांगलं केलं तर तुम्ही कंपनीसाठी किंवा स्वतःसाठी एक चांगलं सेल्स वगैरे जनरेट करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही सेल्स जनरेट कराल तर तुमची ग्रोथ म्हणजे खूप होऊ शकते. असं काय नाही आहे की लिमिटेड ग्रोथ असेल. खूप तुम्ही पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता इन शॉर्ट. आणि कंटेंट क्रिएशनचं बोला तर कंटेंट खूप इम्पॉर्टंट आहे. जर कोणत्याही बिझनेसला ग्रो करायचं असेल तर कंटेंटच शेवटी किंग आहे. त्याच्यामुळे कंटेंट क्रिएशन एक आहे जे मला आवडतं आणि मी करतो व्यवस्थित असं मला वाटतं. ट्रेनिंग एक्सपिरियन्स चांगलाच होता. कसं पर्सनलाइज ट्रेनिंग होतं. माझे डाऊट्स फेस टू फेस क्लिअर होत होते. त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज भेटतं. त्यानंतर तुमचे जे डाऊट्स आहेत ऑन स्पॉट क्लिअर केले जातात आणि ओव्हरऑल फन वातावरण असतं. सो दॅट लाईव्हली वातावरण असल्यामुळे गोष्टी पण लगेच समजतात. ट्रेनर पण सेम चांगले होते. जे सपोर्ट हवं आहे ते भेटतं. म्हणजे कोणती अडचण आली तर मग लगेच भेटतात रिस्पॉन्स. असं नाही की डिले होतं खूप आणि जरी झालं तरी देअर आर सम पर्टिक्युलर रिझन्स फॉर दॅट. सो असं आहे की सपोर्ट आणि त्याच्यानंतर टीचिंगच्या ह्याच्यात स्टाफ खूप चांगला आहे. हो, माझ्या मित्रांना करेन मी. इन शॉर्ट जर प्रॉपर बजेटमध्ये जर एक प्रॉपर डिजिटल मार्केटिंग करिअर स्टार्ट करायचं असेल तर मग हे इन्स्टिट्यूट चांगलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आत्ताच्या यूथला जर मेसेज द्यायचा रिलेटेड टू डिजिटल मार्केटिंग, सो फर्स्ट ऑफ ऑल मी तर बोलेन जे काय आहे ते तुम्ही स्टार्ट करा शिकायला. पहिलं तर एक प्रॉपर गायडन्स घ्या कोचिंग थ्रू. त्याच्यानंतर तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये मिनिमम 2 वर्ष द्या स्वतःला आणि त्याच्यानंतर ओव्हरऑल जेवढी पण गरज आहे इंडस्ट्रीची, जे स्किल्स रिक्वायर्ड आहेत इंडस्ट्रीमध्ये ते शिकून घ्या ऑलरेडी 2 वर्ष. त्याच्यानंतर मग मोस्टली बिझनेस माइंडसेट हवा लोकांचा. कारण की बिझनेस कराल तरच तुम्ही ग्रो करू शकता आयुष्यात आणि डिजिटल मार्केटिंगमुळे एक चांगली अपॉर्च्युनिटी भेटते की तुम्ही बिझनेस करू शकता. नो मॅटर म्हणजे कोणतीही फील्डसाठी तुम्ही बिझनेस करू शकता. म्हणजे कोणालाही हेल्प करू शकता त्यांचा बिझनेस ग्रो करण्यामध्ये. सो पहिले 2 वर्ष पूर्ण स्किल्स शिकून घ्या. त्याच्यानंतर स्वतःचं एक पोर्टफोलिओ क्रिएट करा. थोडेफार क्लायंट्स घ्या. त्याच्यानंतर हळूहळू ग्रो करत जा. पण जॉब पण करा. सो दॅट जोपर्यंत तुमचा बिझनेस सेटअप होत नाही प्रॉपरली तोपर्यंत जॉब करा. एकदा बिझनेस सेटअप प्रॉपरली झाला तर मग तुम्ही जॉब सोडून मग फुल टाईम बिझनेसवर फोकस करा.